हक्काचे घरकुल मागणीसाठी त्र्यंबक पंचायत समितीवर एल्गार कष्टकरी संघटनेचा बिराड मोर्चा। 3758 प्रस्तावापैकी 2 वर्षात फक्त 651 प्रस्तावांना मंजुरी, 3107 प्रस्ताव प्रलंबित। वारंवार निवेदने, मोर्चा, ठिय्या आंदोलने सन 2022-23 मध्येच केलीच, पण नूतन सन 2024च्या दुसऱ्या दिवशी आज एल्गार कष्टकरी संघटनेच्या वतीने त्र्यंबक पंचायत समितीवर आज बिराड मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे। आज बिराड मोर्चातील महिलांनी त्र्यंबक पंचायतीच्या आवारात चुली पेटून स्वयंपाकाची तयारी केली। आपले प्रलंबित प्रस्ताव मंजूर होईपर्यंत बिराड आंदोलन मागे न घेण्याचा निर्धार मोर्चेकऱ्यांनी केला आहे। मोर्चाचे नेतृत्व एल्गार कष्टकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भगवान मधे यांनी केले आहे। शेकडो स्त्री पुरुष बिराड मोर्चात सहभागी झाले आहे। पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री किसन खातळे व घरकुल विस्तार अधिकारी दादा आहिरे यांनी सांगितले की आदिवासी विकास विभागाने सन 2022-23 चे घरकुल उद्दिष्ट 651 दिले होते। 2 टप्प्यात 325 व 326 प्रस्ताव असे विविध तारखांना आले असे 651 घरकुलांचे पहिल्या टप्प्यातील प्रस्ताव मंजूर होऊन उद्दिष्ट पूर्ण झाले। तर 2023-24 उद्दिष्ट आदिवासी विकास विभागाने 874 घरकुलांचे दिले होते। त्यानुसार जसे प्रस्ताव आले तसे विविध तारखांना पाठवलेले प्रस्ताव 125, 140, 531, 229, 247, 1076, 550 व 209 असे घरकुल प्रस्ताव 3758 प्रस्ताव पाठविण्यात आले। त्यापैकी 651 प्रस्ताव मंजूर झाले। आता 3107 प्रस्तावांना आदिवासी विभागाने मंजुरी दिली नाही। यात आमचा काय दोष, म्हणजे त्र्यंबक पंचायत समितीने आदिवासी विभागाकडे बोट दाखविले आहे। तर एल्गार कष्टकरी संघटनेचे भगवान मधे यांच्या म्हणण्यानुसार आदिवासी विकास मंत्री यांच्या दालनात सर्व संबंधित अधिकारी, संघटनेचे 50 कार्यकर्ते यांची बैठक झाली असता घरकुलांची मागणी पाहता राज्यात 1 लाख घरकुले व नाशिक जिल्ह्यात 8000 घरकुलांचे उद्दिष्ट दिले होते। त्यावेळेस मंत्री महोदयांनी सर्व गटविकास अधिकारी यांना सरसकट सर्व प्रस्ताव स्वीकारून तुम्हीच प्रस्ताव पूर्ण करून मग आदिवासी विभागाकडे पाठवा असे स्पष्ट आदेश दिले असताना देखील पंचायती समित्या प्रस्ताव लाभार्थ्यांकडून पूर्ण करून मागतात, त्यामुळेच प्रस्ताव परत पाठवले जातात। घरकुलांची कोणकोणती कागदपत्रे हवीत? ग्रामपंचायतीचा ठराव, जातीचा दाखला, आधार कार्ड, जागा ही चारही कागदपत्रे तहसीलदार व गटविकास अधिकारी यांच्या अखत्यारीत आहेत। पण काही घरकुल लाभार्थ्यांकडे काही अपूर्तता असलेली कागदपत्रे नसली तरी प्रस्ताव फेटाळून लावले जातात। वास्तविक ग्रामसेवक जागा BDOच्या अखत्यारीत असतात, ते या 2 त्रुटी पूर्ण करून देऊ शकतात। तर तहसीलदारांच्या हातात जातीचा दाखला व आधार कार्ड असते, तेही या त्रुटी पूर्ण करून देऊ शकतात। पण भूमिहीन, बेघर, आदिवासी, गरीब, अडाणी लाभार्थ्यांना मदत करण्याची इच्छाशक्तीच सरकारी कर्मचाऱ्यांना नसल्याने ते बेघर राहिले काय याचे कुणालाच सुचत नाही, अशी भावना भगवान मधे यांनी व्यक्त केली। विशेष म्हणजे विद्यमान गटविकास अधिकारी आल्यापासूनच मोर्चे, घेराव, ठिय्या आंदोलने वाढली आहेत। येथील गटविकास अधिकारी यांचा आपल्या अखत्यारीत असलेला अधिकारी कर्मचारी यांच्यावर वचकच राहिला नाही। चंद्रमा पंडित, कबीर न्यूज नेटवर्क, त्र्यंबकेश्वर।